आपण राष्ट्ररक्षक मराठे या धड्याचा अभ्यास करत आहोत. चला तर आता बाजीरावानंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब याला पेशवाईची वस्त्र दिली. त्याच्यानंतर नादिरशहाच्या आक्रमणानंतर दिल्लीमध्ये अस्थिरता निर्माण झालीच होती आणि अशा परिस्थितीमध्ये उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता स्थिर करण्यासाठी त्यानं प्रयत्न केले. आता याच काळामध्ये अहमद शाह अब्दालीनं पानिपतावर मराठ्यांच्या समोर एक मोठं आव्हान निर्माण केलं. या सर्व घडामोडींची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. तर सर्वप्रथम बघूया उत्तरेतील परिस्थिती. तर अयोध्या प्रांताच्या उत्तर पश्चिमेस लागूनच हिमालयाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश 18व्या शतकामध्ये रोहिलखंड या नावाने संबोधला जायचा आणि अफगाणिस्तानातून आलेले पठाण या भागामध्ये स्थायिक झाले होते आणि या पठाणांना रोहिली म्हणत. परत एकदा मुद्दा स्पष्ट करते. अफगाणिस्तानातून आलेले पठाण या भागामध्ये स्थायिक झाले होते रोहिलखंडात आणि या पठाणांना रोहिले असं म्हणत. गंगा यमुना नद्यांच्या दोआबाच्या प्रदेशामध्ये त्यांनी अगदी धुमाकूळ घातला होता आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अयोध्येच्या नवाबानं मराठ्यांना पाचारण केलं की तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये मदत करा. मराठ्यांनी त्यांचा त्याप्रमाणे बंदोबस्त पण केला. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अफगाणांशी संघर्ष. तर अफगाणिस्तानाचा बादशाह अहमद शाह अब्दाली याला भारतातील संपत्तीचं भरपूर आकर्षण होतं. काय होतं? संपत्ती त्याला पाहिजे होती. कारण आपण पहिल्यापासूनच बघतोय की आपला भारत देश हा सर्व गुणसंपन्न असा देश होता. म्हणजे आपल्या देशामध्ये सगळी सुबत्ता आणि भरभराट अशी होती आणि म्हणून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. कोणाला? या अहमद शहा अब्दालीला. त्याला या भारतातल्या संपत्तीचं आकर्षण वाटत होतं की जावावं आणि हल्ला करून सगळी संपत्ती आपल्या ताब्यात घ्यावी. मग त्यानं काय केलं? इसवी सन 1751 मध्ये त्याने पंजाबवर आक्रमण केलं आणि या काळामध्ये मुघल प्रदेशामध्ये नुसती अंधाधुंदी निर्माण झाली होती. त्यामुळं मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती वाटत होती कारण त्यांच्यामध्ये सगळा गोंधळ चालू होता त्याच्यामुळं. आणि मग या सगळ्या परिस्थितीत आपल्या संरक्षणासाठी मराठ्यांची मदत घेणं त्यांना आवश्यक वाटलं. मग बादशहाला मराठ्यांचं हे सामर्थ्य आणि प्रामाणिकपणा यांची संपूर्णपणे खात्री पटली. दिल्लीच्या रक्षणार्थ मराठ्यांच्या पेक्षा दुसरी कोणतीही सत्ता ही समर्थ अशी नव्हती. म्हणजेच काय? तर दिल्लीच्या रक्षणार्थ मराठ्यांएवढी दुसरी समर्थ सत्ताही नव्हती. त्यामुळं बादशहानं इसवी सन 1752 मध्ये एप्रिल महिन्यामध्ये मराठ्यांशी एक करार केला. करार म्हणजे एक हे स्थापलं की तुम्ही मला मदत केली तर मी तुम्हाला काय द्यावं किंवा तुम्ही मला एवढं हे दिलं तर मी काय द्यावं, असा एक करार केला. तर काय करार केला तो आपण बघूया. मराठ्यांनी या करारानुसार रोहिले, जाट, राजपूत, अफगाण इत्यादी शत्रूंपासून मुघल सत्तेचं रक्षण करण्याचं मान्य केलं. आता ही झाली आपल्या मराठा सत्याची बाजू. पुढे बघूया. या बदल्यामध्ये त्यांना काय मिळणार होतं? मुघलांकडून रोख रक्कम. काय मिळणार होती त्यांना? याच्यामध्ये मुघलांकडून रोख रक्कम. याच्याशिवाय पंजाब, मुलतान, राजपुताना, सिंध, रोहिलखंड या भागातून चौथाई वसूल करण्याचे हक्क सुद्धा त्यांना मिळाले. तसंच अजमेर आणि आग्रा या प्रांताची सुभेदारी सुद्धा देण्यात आली. आपण सुभेदारी म्हणजे बघितलं 1/4 भाग, बरोबर, आणि चौथाई म्हणजे 1/4 भाग, म्हणजे हेच सगळं आपल्या मराठी सत्तेला देणार असा हा करार झालेला आहे. मग या करारानुसार छत्रपतींच्या वतीने पेशव्याने शिंदे होळकरांच्या फौजा दिल्लीच्या संरक्षणार्थ पाठवल्या. चला जा तुम्ही.
मग मराठे दिल्लीकडे निघाले आणि ही बातमी पोचताच अब्दाली मायदेशी परतला. बघा तो किती घाबरला की तो आपल्या गावाला निघून गेला असंच म्हणायला पाहिजे. आता मायदेशी म्हणजे आपल्या स्वतःच्या गावालाच तो निघून गेला की बाबा आता मराठे येणार, यांच्या पुढे काही आपलं टिकाव लागणार नाही. आता इकडं मराठे मजल करत दिल्लीला पोचले. आता मराठ्यामुळेच हे अब्दालीचं संकट टळलं म्हणून बादशाहनं मुघलांच्या सुभ्यामधल्या चौथाईचा हक्क त्यांना दिला आणि या सुभ्यामध्ये काबूल, कंदहार आणि पेशावर यांचा सुद्धा समावेश आहे. आता हे सुभेपूर्वी मुघल साम्राज्याचाच भाग होता. आता ते अब्दालीच्या अफगाणिस्तानामध्ये होते. आता या करारानुसार हे सुभे अब्दालीकडूनच जिंकून घेऊन परत मुघलांच्या राज्याला जोडणं हे मराठ्यांचं कर्तव्य ठरत होतं. आता या उलट किमान पंजाब पर्यंत हा प्रदेश अफगाण अंमलाखाली आणावा अशी अब्दालीची इच्छा होती. त्यामुळं आज नाही तर उद्या हे मराठे आणि अब्दाली यांचा संघर्ष होणं हे अटळ होतं, कारण तो संघर्ष होणारच होता. मग नानासाहेब पेशव्यांचा भाऊ रघुनाथराव हा जयाप्पा शिंदे व मल्हारराव होळकर याला बरोबर घेऊन उत्तर भारतात अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी मोहिमेवर गेला. आपण बघतोय बघा चित्र नानासाहेब पेशवा. पुढे बघूया आपण काय शिकलो या विभागामध्ये. आपल्या कोणवरे या अंतर्गत आपल्याला अफगाणिस्तानातून आलेले, हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले नानासाहेब पेशव्यांचा भाऊ आणि मथुरेच्या जाटांचा प्रमुख याची उत्तरं आपल्या वहीमध्ये अर्थात व्यवस्थित नमूद करायचे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.